नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती प्रश्नसंच 2024 हा टॉपिक पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चे काही उदाहरणं घेऊन आलेलो आहोत आणि हे अतिशय महत्त्वाचे उदाहरणं असतील तुमच्यासाठी, कारण हेच प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यात आलेले आहे। अशा पद्धतीचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यातही पाहायला भेटतात, म्हणून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमचे प्रत्येक डाऊट क्लिअर होऊन जातील आणि प्रत्येक प्रश्न एक एक मार्कसाठी आहे आणि एक एक मार्क आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा। वेगवेगळे प्रश्न आहे आणि वेगवेगळे प्रश्न घेतल्यामुळे तुमचे मार्क वाढण्याचे चान्सेस जास्त आहे। चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या सेशनला। पहा, जर शिक्षक दिन शुक्रवारी आला तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? हा क्वेश्चन आहे अहमदनगर पेपरचा। अहमदनगर 2024 चा पेपर आहे आणि त्याच्यातला हा क्वेश्चन आहे आणि हाच क्वेश्चन बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आलेला आहे ॲज इट इज। तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि गुरुवार, अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत। मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करायचं आहे? सर्वप्रथम तर आपल्याला हे माहित पाहिजे की 5 सप्टेंबरला असतो शिक्षक दिन, जो की शुक्रवारी दिलेला आहे। कोणता वार? शुक्रवार। मग हे समजून घ्या की सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात? तर टोटल 30 दिवस असतात। किती दिवस? तर टोटल 30 दिवस असतात। त्याच्यातून 5 दिवस गेले तर उरले किती? 25 दिवस। ओके, 25 दिवस उरलेले आहेत। आणि गांधी जयंती कधी असते? तर 2 ऑक्टोबरला, म्हणजे ऑक्टोबरचे 2 दिवस, असे टोटल किती दिवस झालेत? तर हे झाले 27 दिवस। किती दिवस? 27 दिवस। मग या 27 ला नेहमी आपण 7 ने भागणार। 7 एक 7, 7 त्रिक 21 आणि 7 त्रिक 21, तर उरले किती इथं? तर बाकी उरलेत 6। तर 6 वार पुढे जायचं आपल्याला। 6 वार पुढे जाण्यापेक्षा 1 वार मागे येऊ, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल गुरुवार। आपल्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर आहे गुरुवार। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। अशा पद्धतीने कमी वेळामध्ये आपल्याला ह्याला सॉल्व्ह करता येते। विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे। 24 चे 24% किती येतात? हे धुळेचा प्रश्न आहे आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी हे समजलं पाहिजे की टक्केवारीचं चिन्ह ज्यावेळेस बी येईल तर त्यावेळेस हे समजून घ्यायचं की छेदात 100 घेणे। किती? छेदात 100 घेणे, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवता येईल। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे माहित नसेल, म्हणून म्हटलं की हा 24 चे म्हटल्यावर गुणाकार आणि छेदात 100, टक्केवारीचं चिन्ह म्हणजे काय? छेदात 100। मग पहा, भागण्यापेक्षा आपण काय करणार? 24 चा वर्ग इथं लिहिणार। 24 चा वर्ग येते 576। 24 चा वर्ग 576 छेदात 100। मग मला हे सांगा, इथं जर आपण 576 ॲज इट इज घेतले आणि इथं छेदात 100 असल्यामुळे इथं एकक स्थानी एक म्हणजे 2 शून्य आहेत। इथं 2 शून्य असल्यामुळे इथं पॉईंट द्यायचा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। 2 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा 5.76, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। तुम्हाला ऑप्शन असेही दिलेले आहे की 576। मग घाई गडबडीमध्ये इथं आपल्याला चेक करायचं आहे की 576 नाही आहे, 5.76 या प्रश्नाचं उत्तर येईल। आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 3 आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे। हा उदाहरण आपल्याला बऱ्याचशा एक्झाम मध्ये म्हणजे पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे। तर 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे, धुळेचा आहे आणि हा धुळेमधला जे पेपर आहे त्याच्यातला हा क्वेश्चन आहे। मग याला सोडवण्याकरता काय करायचं आहे? 552, अतिशय शॉर्ट ट्रिक सांगतो, आपल्याला काहीच करायचं काम नाही। लसावी नाही काढायचा, मसावी नाही काढायचा, काहीच नाही। मग हे 552 आहे, यापैकी मोठी संख्या कोणती विचारले, म्हणजे 2 क्रमवार संख्येचा गुणाकार 552 आहे। मग एक लक्षात घ्या की याला आपल्याला मोठी संख्या काढायची आहे, छोटी संख्याही काढायचं सांगतो, म्हणजे तुम्हाला छोटीही काढायला सांगितली तरी काढता आली पाहिजे, दोन्ही सांगतो। पहा, मोठी संख्या आपण वर लिहिणार, छोटी संख्या खाली लिहिणार। कशा पद्धतीने लिहिणार? तर 552 च्या वरची वर्ग संख्या कोणती आहे? तर ती आहे 576। कोणती आहे? 576। तिचा वर्गमूळ किती आहे? 24। तिचा वर्गमूळ किती आहे? 24। अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण याला प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे। समजलं? तर हे ज्या वर्ग संख्या त्याचा वर्गमूळ घेणे, वर्गमूळच आपली मोठी संख्या असेल। 552 च्या वरची वर्गसंख्या घेतली 576, तिचा वर्गमूळ 24। 24 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। परंतु तुम्हाला जर पेपरमध्ये छोटी संख्या काढायला सांगितली
तर छोटी संख्या काढत असताना 529 ही 23चा वर्ग आहे. 23चा वर्ग असल्यामुळं ही 23 जी आहे 23 ही छोटी संख्या असेल. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. समजलं? ही मोठी संख्या आणि ही छोटी संख्या. आता उदाहरण क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आहे. याला सोडवण्याकरिता काय करायचं आहे, धुळेचाच पेपर आहे आणि इथं आपल्याला बॉडोमस पद्धतीचा उपयोग करायचा आहे. बॉडोमस पद्धतीचा उपयोग करत असताना कशा पद्धतीने करणार आहे, इथं गुणाकार आहे, इथं भागाकार आहे, इथं बेरीज, इथं वजाबाकी. मग काय करणार आपण, 27 गुणिला 7 छेदात 9 भागाकारात आहे म्हटल्यावर 9 प्लस 6 वजा 2. ओके, मग इथं भाग जातो. 9 एक 9, 9 त्रिक 27, इथं झाले 21 प्लस 6 मायनस 2. 21 आणि 6 होतात 27 मायनस 2, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 25. 25 ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बॉडोमस पद्धतीमध्ये तुम्हाला वेगळी पद्धत विचारतात, तर ती वेगळी पद्धत कोणती आहे? जर गुणाकाराला भागाकार म्हटले, भागाकाराला वजाबाकी म्हटले, वजाबाकीला बेरीज म्हटले, बेरीजला गुणाकार म्हटले, तर पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. अशा पद्धतीचे एक टाईप आहे, ते पण भरपूर वेळेस तुम्हाला विचारत आहे. जर पेपरमध्ये आता आला तर मी हे उदाहरण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. उदाहरण क्रमांक 5 आता आपण पाहणार आहोत. एक काम 12 माणसे 16 दिवसात करतात, तर तेच काम 8 माणसे किती दिवसात करतील? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याला सोडवण्यासाठी काय करायचं आहे, 12 गुणिला 16 आणि छेदात 8च घ्यायचा आहे. तर याला भागा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 12 दोन्ही 24. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 24. अशा पद्धतीनं आपण कमी वेळामध्ये याला भागून उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं वर्तुळात काही आपल्याला संख्या दिलेल्या आहे आणि वर्तुळाच्या बाहेर काही संख्या दिलेल्या आहे. मग पहा, आपल्याला हे बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे आणि हा धुळेचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीनं सोडवणार, तर पहा, 1 2 3 4 आणि मधात 100 दिलेले आहे. या प्रश्नाला सोडवण्याकरता एक तर सगळ्यांची बेरीज करून छेदात म्हणजे आतमध्ये काय उत्तर निघेल हे पाहावं लागेल आपल्याला, किंवा मग गुणाकार आहे की भागाकार आहे. अशा पद्धतीनं सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायचं की जर तुम्हाला वर्तुळातली संख्या दिली वर्ग संख्या, तर याचा अर्थ ती वर्ग संख्याचा, इथं 100 बी वर्ग संख्या आहे, 121 पण वर्ग संख्या आहे. मग इथले प्रश्नाचं उत्तर जे x ची किंमत काढायची आपल्याला, तर तेही वर्ग संख्याच असू शकते. मग कशा पद्धतीनं काढणार आपण, तर पहा, पहिली बेरीज करून पहा. याची बेरीज करू आपण. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 1 10, 10चा वर्ग 100, 10चा वर्ग आहे 100. हे इथं ट्रिक लागलेली आहे. मग इथेही चेक करायचं आपल्याला. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, 11चा वर्ग आहे 121. म्हणजे हे कोणत्या संख्येचा जरी वर्ग आहे, म्हणजे या सर्व बेरजेचा वर्ग असू शकते. 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 14चा वर्ग आहे 196. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. धुळेचा पेपर आहे आणि धुळेमध्ये बरेचसे प्रश्न सोप्या पद्धतीने विचारलेले आहे आणि आपल्याला अतिशय कमी वेळ लागतो, म्हणून सोप्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला इथं मी पहिले घेता, नंतर आपण हार्ड लेवलकडे पण जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, 7वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. वर्गमुळात वर्गमूळ दिलेला आहे आणि वर्गमुळात कंसात 5 प्लस 6 चा वर्ग बरोबर किती? हे जळगावचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा 2024चा. कशा पद्धतीने सोडवणार, तर हे समजून घ्या. याला सोडवण्याकरता काहीच करायचं काम नाही. तर आपल्याला याचा वर्ग, याची बेरीज करून वर्ग काढला तरी आन्सर निघते, किंवा मग दोन्ही कट केले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. कसंही केलं तरी उत्तर निघते. तर हे 2 कट केले, ओके, आणि हे 2 कट केले, म्हणजे हे वर्गमुळाचं चिन्ह कट केलं तरी आपला आन्सर निघते. 5 आणि 6 11. डायरेक्ट आतमधल्या संख्येची बेरीज करून टाकायचे, उत्तर निघलेलं आहे. जर तसं नाही समजलं तर मी तुम्हाला समजून सांगतो. हे पहा, इथं जे आहे वर्गमुळात 2 आहे. काय करणार, हे पहा, इथले 2 कटतील आणि वर्गमुळाचं चिन्ह कटेल, तर उत्तर निघणार आपलं 11. नाही समजलं असेल तर आपण परत एकदा समजून सांगू. मग पहा, याला सोडवण्याची कन्सेप्ट पूर्णपणे तुम्हाला क्लिअर करून देतो. पहा, 5 आणि 6 11, हे 11चा वर्ग, म्हणजे 11चा वर्ग किती येणार, 121. मग हे वर्गमुळाचं चिन्ह काढायचं आहे, तर आपल्याला इथं 11 लिहावं लागेल.
म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 11. त्यासाठी मी तुम्हाला इथं पहिलेच सांगून दिलेलं आहे की हे 2 कट करायचे आणि वर्गमूळाचं चिन्ह कट करायचं, डायरेक्ट मधातल्या संख्येची काय करायची बेरीज करायची, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटते 11. विद्यार्थी मित्रांनो 8वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पहा कशा पद्धतीने विचारलेला आहे. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत, तर रांगेत एकूण मुली किती आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जळगावचाच प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवण्याकरिता आपल्याला केअरफुली लक्ष द्यायचं आहे. काय करणार? पूनम आहे, पहा लक्ष द्या, पूनम आहे. पूनमच्या समोर किती आहेत? 8. समोर 8 आहे, मागे 2 आहे. ओके, समोर 8 आणि 2 10 आणि पूनम 1 अशी सर्वांची बेरीज करून टाकायची. म्हणजे किती झाले? 8 आणि 3 11. एकूण मुली किती असतील मग? 11. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. उदाहरण क्रमांक 9 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचे गुणोत्तर किती? आता गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला सेकंद आणि मिनिट यांचं प्रमाण समान करावं लागेल. जर आपल्याला यांना सेकंद करायचे आहे, या 5 मिनिटाला सेकंदात कन्वर्ट करायचा, तर याला 60 न गुणावं लागेल. मग पहा इथं 50 येतात ॲज इट इज, आणि इथं जर केलं आपण 0 0 6 5 30 म्हणजे इथं येतं 300. आता आपल्याला याचं गुणोत्तर काढता येते. पहा आपण काय केलं? मिनिटाचं कन्वर्ट सेकंदामध्ये केलेलं आहे. याच्यासाठी आपण 60 सेकंदांनी गुणलेलं आहे. ओके, मग आता इथं भाग जात असेल तर भाग द्यायचा इकडे तिकडे. मग 50 एक 50, 50 सखी 300, म्हणजे 1/6 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 50 सखी 300, 1/6 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो जे की इंटरेस्टिंग असेल तुमच्यासाठी आणि तुम्हाला समोर म्हणजे भविष्यात कामी येईल अशाच पद्धतीचे उदाहरणं मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो 10वा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. अमरावती शहरचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मंगळवार आहे. आजपासून 62 दिवसानंतर कोणता वार असेल? तिथं असा विचार करायचा नाही की आजचा वार हे आहे, तर त्यांनी जे प्रश्न दिलेला आहे त्याच्यापासून आपल्याला उत्तर काढावं लागते. तर पहा, आज जर मंगळवार असेल तर आजपासून 62 दिवसानंतर, मग इथं लक्ष द्या, 62ला आपण नेहमी किती भागणार? 7ने भागणार. 7ने, कारण 7चा आठवडा राहते म्हणून 7ने भागणार. मग 7 एक 7, 7 8 56. ओके, उरली किती? मग 6 उरतात. किती उरतात? 6. तर 6 वार समोर जाण्यापेक्षा 1 वार मागे येऊ. म्हणजे आज जर मंगळवार असेल तर 1 वार मागे आल्यावर कोणता वार असेल? सोमवार. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? सोमवार. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला कमी वेळामध्ये सोडवावं लागते. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे कशा पद्धतीने सोडवायचं आहे. ही पोलीस भरती तुमचीच असली पाहिजे. आता जरी नाही लागले तुम्ही, तरी समोर तुमचे कुठे जरी तुम्ही क्वालिफाय झाले असाल तर तिथं तुम्हाला 100% हे प्रश्न तुम्हाला बेनिफिट देतील, म्हणजे देतीलच. म्हणून हे लेक्चर सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. 11वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? जालन्याचा प्रश्न आहे. तुम्हाला ऑप्शन इथं दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए 540 मीटर, ऑप्शन क्रमांक बी 162 मीटर, ऑप्शन क्रमांक सी 270 मीटर आणि ऑप्शन क्रमांक डी 280 मीटर. तर आपल्याला आगगाडीची लांबी काढायची आहे. कशा पद्धतीने काढणार? इथं आपल्याला दिलेला आहे वेग गुणिला आपण किती करणार? सेकंद दिलेला आहे 18 आणि गुणिला 5 छेदात 18. अशा पद्धतीनं आपण भागणार. मग पहा, 18 कटले आणि 54 गुणिला 5 शिल्लक राहिले. तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 5 चोक 20 ची 0, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27, म्हणजे 270 मीटर लांबी असेल ती रेल्वे. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय कमी वेळामध्ये सोडवण्यासाठी आपल्याला फक्त सूत्र माहीत पाहिजे. जर एकदा सूत्र माहीत असले तर आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. पहा, एक वस्तू 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? आपल्याला शेकड्यामध्ये नफा काढायचा आहे. जालन्याचा हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन इथं दिलेले आहे.
ऑप्शन क्रमांक 1 14.5, ऑप्शन क्रमांक बी 20% आणि ऑप्शन क्रमांक सी 25% आणि ऑप्शन क्रमांक डी 23%. आता या प्रश्नाला सोडवण्याकरता आपल्याला इथं विक्री किंमत माहित आहे परंतु खरेदी किंमत माहित आहे का? नाही. तर मग आपण हे 900 मधून पहिले 150 वजा करणार, म्हणजे आपल्याला काय भेटेल? तर आपल्याला भेटेल खरेदी किंमत. तर आपण कितीला खरेदी केली होती? 750 रुपयाला. कितीला? तर 750 रुपयाला आपण खरेदी केली. आता सोडवत असताना विक्री गुणिला 100 आणि छेदात आपण खरेदी किंमत लिहिणार, तर आपल्याला टक्केवारीत उत्तर मिळेल. मग आता पहा, इथं भाग देत असताना कशा पद्धतीनं भाग देणार? पहिले एकदा समजून घ्या, मी सांगतो तुम्हाला परत एकदा. 900 मधून आपण 150 वजा केले तर विक्री किंमतीमधून जर 150 रुपये आपला नफा वजा केला तर आपल्याला खरेदी किंमत भेटली आणि खरेदी किंमत गुणिला 100 केले आणि विक्री किंमत गुणिला 100 केले आणि खरेदी किंमतीने भागला तर आपल्याला आपला प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. मग पहा, 0 0 कटला, 25 1 25, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे इथं झाले 30, म्हणजे 30 गुणिला 4, 4 त्रिक 12, म्हणजे 120. म्हणजे नफा किती झाला? तर आपल्याला 20%, 100वर 20% नफा झाला. इथं आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी, 20% नफा झाला. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होतो विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 तुमच्या स्क्रीनवर आहे. आता याला कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण? तर या प्रश्नाला सोडवण्याकरिता पहा काय म्हटलेलं आहे. एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. 2 झाडातील अंतर 4 मीटर, तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती? मीरा भाईंदरचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवण्याकरता आपल्याला हे समजलं पाहिजे की किती झाडं आहेत? 9 झाडं आहे. 9 झाडं आहेत तर त्याच्यामध्ये अंतर किती असेल? तर 9 झाडातील अंतर 8 असते. जर नेहमी अंतर किती राहते? तर 1ने जास्त राहते, 1ने कमी राहते. काय म्हटलेलं आहे मी पहा परत एकदा. तर जेवढे झाडं लावायचे आपल्याला, समजा इथं 9 झाडं लावायची या पद्धतीने. आता समजा इथं आपण 4 झाडं लावलेली, त्याच्यातलं अंतर किती आहे? 3 अंतर आहे. म्हणजेच जेवढे झाडं लावायची किंवा जेवढे खंबे असतील त्याच्यातील अंतर 1ने कमी असतो. म्हणजे 9 झाडं आहेत तर अंतर किती घेणार आपण? 8 घेणार आणि 8 गुणिला 4 केलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल 8 चौक 32. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 32 मीटर. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येते विद्यार्थी मित्रांनो, जर कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या तर. अन्यथा आपल्याला सोडवता येणार नाही, बराचसा कन्फ्युजन राहते. बरेचसे जण काय करतात? 9 चौक 36 करतात. ऑप्शन मध्ये सी दिसलेला असते आणि आपण ते आपल्याला वाटते ते बरोबर आहे, परंतु प्रश्नपत्रिका हातात उत्तरपत्रिका हातात आली की आपल्याला समजून जाते की इथं आपण काहीतरी गलती केलेली आहे. तर अशा पद्धतीच्या गलत्या तुमच्या द्वारे झाल्या नाही पाहिजे, म्हणून आपल्याला केअरफुली पाहायचं आहे. मी परत एकदा समजून सांगतो. जितकेही झाड असतील, जर आपल्याला खंबे लावायचे आहे, 5 खंबे लावायचे, तर त्याच्यातलं अंतर किती असेल? 1 खंबा, 2 3 4 5. प्रत्येक याच्यात 4 मीटरचं अंतर जर असेल तर किती खंबे? 5 खंब्यात अंतर किती जाईल? प्रत्येक याच्यात 5च्या हिशोबानं 5च्या हिशोबानं 5 चौक 20, म्हणजे 20 मीटर अंतर होते. अशा पद्धतीनं आपल्याला जेवढेही खंबे दिले किंवा जेवढेही झाडं दिली त्याच्यातलं अंतर 1ने कमी घ्यायचं कधी. ओके. उदाहरण क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. याला कशा पद्धतीने सोडवणार पहा. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. मीरा भाईंदरचाच हा प्रश्न आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, कशा पद्धतीने सोडवणार पहा. याचं एक सूत्र आहे, मी सूत्र तुम्हाला एकदा समजून सांगतो कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. तर इथं आपण काय करणार? दिलेले उत्तर गुणिला अंश, इथं काय करणार? छेद घेणार आणि अंशाने त्याला आपण भागणार. काय म्हटलेलं आहे पहा एकदा. दिलेले उत्तर गुणिला छेद आणि अंशाने आपल्याला भागायचा. इथं जर मिळवावेत विचारलं आपल्याला, इथं काय म्हटलेलं आहे? मिळवावेत. तर जे बी उत्तर येईल त्याच्यातून 1 वजा करावे. परंतु इथं जर बेरीज विचारलं तर बेरीज असेल तर उत्तर तेच राहू देणे. मी तुम्हाला दोन्ही कंडिशन समजून सांगतो. मग या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा आहे. या प्रश्नाला सोडवायचा तर दिलेले उत्तर किती आहे? 5 येईल. उत्तर किती येईल? बेरीज 5 येईल. हे 5. ओके. हे किती आहे? 5 घेतले आपण. आणि त्यानंतर आपल्याला छेद किती दिलेला आहे? 8.
आणि अंश किती आहे तर 5. तर यानं जर 5ला 5 कट झाले तर उत्तर किती आलं 8. परंतु इथं जर बेरीज असतं, या मिळवावेतच्या जागेवर बेरीज असतं तर उत्तर हेच राहू द्यायचं. परंतु इथं आता आपल्याला मिळवावेत दिलेलं आहे. इथं जर बेरीज नाव दिलं तर आपल्याला उत्तर हेच राहू द्यायचं आहे, परंतु इथं मिळवावेत नाव दिलेलं आहे म्हणून उत्तरातून आपल्याला नेहमी 1 वजा करावे लागते. आपल्या प्रश्नाचं उत्तर 7 असेल विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदा केअरफुली पाहून घ्या, कारण याच्यात 2 कंडिशन बनतात. एक इथं येतं मिळवावेत आणि बेरीज. बेरीज म्हटल्यावर उत्तर 8च येईल, परंतु मिळवावेत म्हटल्यावर उत्तरातून 1 नेहमी वजा करावी लागते. ओके. आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 15व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. 15 उदाहरणं पर डेला जरी पाहिले तरी आपण समोरच्या भरतीपर्यंत संपूर्ण क्लिअर करू शकतो. पहा काय म्हटलेलं आहे. तर रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण? याच्यामध्ये व्यक्तीचे नाव पहिले लिहून घ्यायचे. याला तुलनात्मक प्रश्न म्हणतात. याला सोडवण्याकरिता आपल्याला तुलना करता आली पाहिजे आणि तुलना करत असताना सोप्या पद्धतीने तुलना करायला शिकवतो मी तुम्हाला. पहा काय करायचं, सर्वांचे नाव लिहून घ्यायचे. रमेश, ओके, त्यानंतर सुरेश, नंतर विजय, त्यानंतर अविनाश. हे नाव लिहून घेतले. आता आपल्याला कन्सेप्ट वाईज वाचायचं आहे. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. रमेशचं अंतर अंदाजे इतकं घेतलं तर सुरेश त्याच्यापेक्षा आपण लहान घेणार. ओके. परंतु आता विजय अविनाशपेक्षा मोठा आहे. विजय काय आहे? अविनाशपेक्षा मोठा आहे. आता हे अविनाश एवढं घेतलं तर विजय त्याच्यापेक्षा मोठा घेतला. एक अंदाज आपण आपल्या हिशोबाने नंतर रेषा कमी जास्त करता येते. एक अंदाज घेतलेला आहे आपण. पण सुरेशपेक्षा लहान आहे. विजय जे आहे अविनाशपेक्षा मोठा आहे, परंतु सुरेशपेक्षा लहान आहे. याचा अर्थ सुरेश मोठा येईल अविनाशपेक्षा आणि रमेश त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे सर्वात मोठा कोण? तर रमेश. सर्वात मोठा कोण असेल तर रमेश असेल विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण 15 वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं पाहिले जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहे आणि अतिशय महत्त्वाचे उदाहरण आहे. एक मार्क आपला वाढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. मग समोरची लेक्चर सिरीज मी याच पद्धतीने घेऊन येणार जे की तुम्हाला समजलं पाहिजे. वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं असतील, इंटरेस्ट येईल तुम्हाला व्हिडिओ पाहताना. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आता हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. पोलीस भरतीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.